कळमेश्वर तालुक्यातील शाळा दुरुस्ती कामात निकृष्ट साहित्याचा वापर, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात, ठेकेदाराची उद्धट भाषा। कळमेश्वर तालुक्यातील उच्च प्राथमिक शाळा कनियाडोल येथील शाळा दुरुस्तीच्या कामात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला। जिल्हा परिषद शिक्षण व बांधकाम विभागाच्या वतीने या शाळेच्या दुरुस्तीसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र प्रत्यक्ष कामात नियमांचे उल्लंघन करून कंत्राटदारांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बोगस काम केले जात असल्याची तक्रार समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार छताच्या स्लॅबवर वापरण्यासाठी दर्जेदार वाळूची आवश्यकता असताना कंत्राटदारांनी थेट ब्लॅक डस्ट, दगडी धूळ आणि एका स्थानिक नाल्यातून आणलेली अत्यंत निकृष्ट दर्जाची वाळू वापरली आहे। ब्लॅक डस्टचा वापर सहसा केवळ फिनिशिंग किंवा स्टाईल बसवण्यासाठी केला जातो, परंतु येथे तो थेट स्लॅबवर वापरण्यात आल्याचे समजते। यामुळे भविष्यात हे छत कमकुवत होऊन कोसळल्यास किंवा त्याचा काही भाग शाळकरी मुलांवर पडल्यास होणाऱ्या संभाव्य दुर्घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। बांधकाम विभाग आणि संबंधित कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे। या निकृष्ट कामाबाबत जागरूक नागरिकांनी अधिकाऱ्यांना वारंवार अवगत करून सुद्धा तुमच्यासारखे प्रत्येक गावामध्ये नमुने असतात, अशा शब्दात अधिकाऱ्यांनी तक्रारदारांशी उद्धट व अशोभनीय भाषेचा वापर केल्याचा आरोप नागरिकांनी केला। कनियाडोल येथील शाळा दुरुस्तीच्या या कामामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। केवळ कनियाडोलच नव्हे तर कळमेश्वर तालुक्यामध्ये ज्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत त्या प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कार्यवाही करण्यात यावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी चाललेला हा खेळ थांबवण्यात यावा, अशी तीव्र मागणी आता परिसरातून जोर धरत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।